काल उमेश नगरला पोचलेला आणि सगळं काम वगैरे आवरून तो निघणार होता घरी जायला. घरी म्हणजे माझ्या सासूरवाडीत जायला. तर त्याला 5:30ची बस मिळालेली आणि 7 पर्यंत तो घरी पोचलेला. घरी जाऊन तर डायरेक्टली तो झोपलेला, कारण की एवढ्या सकाळी सकाळी पोचलेला. आणि आमची इकडे सकाळ चालू झालेली दुपारी 12 वाजता. सकाळचा नाश्ता वगैरे केला. चिकनचा रस्सा होता, चपाती होती. नाश्ता वगैरे आवरून मी लॅपटॉप घेऊन बसलेले, तर मला खूप वेळचा आवाज येत होता. मला वाटलं काहीतरी कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. बाहेर येऊन बघते तर काय ट्रेन थांबलेली, काय मॅटर झालेलं काही समजलंच नाही. पण थोड्या वेळानंतर आपोआप चालू झाली. त्यानंतर मस्त एक दुपारी झोप घेतली. उठल्यानंतर मम्मीने मस्त बनवलेले मखाने, चहा बनवलेला, चहा वगैरे पिलो. डमरूची चाललेली मुरमुरा पार्टी. त्यानंतर मी बनवायला घेतलेला टमॅटो राईस. आज फर्स्ट टाइम बनवते, तर ही थोडक्यात रेसिपी आहे. खूप छान लागतो टमॅटो राईस, म्हणजे मी फर्स्ट टाइम बनवलाय पण खूपच आवडलेला आणि खूप सोपी रेसिपी आहे. जास्त करण्याची काही गरज नाही आहे, वेगळे मसाले टाकण्याची काही गरज नाही. आणि आज मी फर्स्ट टाइम कढईमध्ये भात बनवते, तर ते पण एक नवीन होतं, काहीतरी वेगळंच. आणि तांदूळ मी 15 मिनिटं भिजत घातलेले, तर मग पाणी जास्त टाकलं नव्हतं, म्हणजे थोडंच टाकलेलं नेहमीप्रमाणे. आणि आज माझ्या दीराचा म्हणजेच उमेशच्या छोट्या भावाचा बड्डे होता, तर उमेश केक घेऊन आलेला. त्यांचं चाललेलं सेलिब्रेशन, जेवण वगैरे झालेली त्यांची. जेवण झाल्यानंतर त्यांनी केक कट करायला घेतलेला. त्यानंतर आम्ही पण इकडे जेवायला घेतलेलं. मस्त देव माणूस सिरियल लावलेली आणि मस्त जेवत बसलेलो. भात खरंच खूप टेस्टी झालेला. नक्की कोणी जर केला नसेल हा ट्राय, तर नक्की करून बघा, खूप छान लागतो. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ खरंच जर आवडत असतील, तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.